नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने. मुंबई हायकोर्टाने मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे आणि मुंबई हायकोर्टाकडून जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळेला हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत. गणेशोत्सव काळामध्ये मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये म्हणून हायकोर्टाने परवानगी नाकारलेली आहे. तसंच जरांगे यांना नवी मुंबईतील खारघर या ठिकाणी पर्यायी जागा द्यायची की नाही यावरती सरकार निर्णय घेऊ शकतं असंही न्यायालयानं सांगितलेलं आहे. तसंच न्यायालयाने जरांगे पाटील यांना खडसावलेलं आहे. दरम्यान मुंबई हायकोर्टाच्या निर्णयावरती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. शांततेत लोकशाही मार्गाने संविधानाला कायद्याला धरून आम्ही आंदोलन करणार आहेत. आम्ही मुंबईला 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता निघणार आहेत आणि एकही नियम आम्ही माननीय न्यायदेवतेचा डावलणार नाही. आमचे सुद्धा वकील बांधव न्यायालयात जातील. मला सांगा, माननीय न्यायदेवता जर तसं म्हणते खारघर या ठिकाणी आम्हाला परवानगी देता येते किंवा नवी मुंबई या ठिकाणी परवानगी देता येते, आझाद मैदानावरती काय प्रॉब्लेम आहे? आझाद मैदानावरती अडचण काय? आम्ही न्यायदेवतेचा सन्मान करणारे लोक आहेत, न्यायालयाचा सन्मान करणारे लोक आहेत. आम्ही रितसरपणानं लोकशाही मार्गानं संविधानाच्या नियमात राहून कायद्याच्या नियमात राहून आम्ही अर्ज केलेले आहेत, परवानग्या मागितलेल्या आहेत. त्याच्यामुळं आम्हाला न्यायदेवता 100% परवानग्या देणार म्हणजे देणार. गरीब लोकांच्या वेदना आहेत, गरीब लोकांच्या अडीअडचणी आहेत. कायदा हा जनतेसाठी आहे. त्या जनतेचं घराणं ऐकून घेणं सरकारचं काम आहे, न्यायदेवतेचं काम आहे. वकील बांधवांची आमची सुद्धा संपूर्ण मुंबईमधली, आणि मी पण आव्हान करतो सगळ्यांना की आपले जे जे बांधव आहेत, आमच्या ओळखी नाही आहेत जास्त, तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जावं न्यायदेवतेसमोर. आमची सुद्धा बाजू मांडली जाणार आहे. न्यायदेवता 100% आम्हाला न्याय देणार, कारण लोकशाहीप्रमाणे करणारं आंदोलन हे कधीही रोखता येत नाही. दरम्यान कोर्टाने नेमकं काय म्हटलं आपण एकदा समजून घेऊया. सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंदी नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे, तर पूर्व परवानगीशिवाय निदर्शनं करता येणार नाहीत असं सुद्धा निरीक्षण नोंदवलेलं आहे. तसंच निदर्शनं नियुक्त केलेल्या ठिकाणीच करावीत असं सुद्धा कोर्टानं ठामपणे सांगितलं आहे. तर मुंबईतील जनजीवनाचा वेग विस्कळीत होऊ नये या संदर्भात सुद्धा कोर्टानं भाष्य केलेलं आहे. शांततेत निदर्शनासाठी खारघरमधील जागेचा विचार करू शकतो असंही कोर्टानं यावेळेला म्हटलंय. तर आपण बघतोय कोर्टाकडून मुंबईमध्ये नो एंट्री बघायला मिळते. आंदोलनापूर्वी मनोज जरांगेंना मोठा धक्का बघायला मिळतोय. मुंबईत आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे. पूर्व परवानगीशिवाय निदर्शनं करता येणार नाहीत असं कोर्टानं सांगितलेलं आहे. त्यामुळे आंदोलनापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांना मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान निदर्शनं नियुक्त केलेल्या ठिकाणीच करावीत असं सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे. सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी तसंच पूर्व परवानगीशिवाय निदर्शनं करता येणार नाहीत असं कोर्टानं सांगितलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सुस्मिता पधाणे आमच्या प्रतिनिधी अधिकची माहिती देतात. सुस्मिता, आपण बघतोय मुंबईत आंदोलनाला परवानगी कोर्टानं नाकारलेली आहे. खरं तर ज्या पद्धतीनं कोर्टाचा आदेश आला आहे त्यामधनं अनेक गोष्टी स्पष्ट आहेत. मनोज जरांगे पाटील हे एकटे मुंबईत येणार नव्हते, तर त्यांच्यासोबत अनेक मराठा तरुण कार्यकर्ते हे त्यांच्यासोबत येणार होते, ज्यातनं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि कुठेतरी कोर्टाच्या निर्णयामुळे स्वतः मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना मुंबईत येणं आता अशक्य झालेलं आहे. परंतु त्याऐवजी इतर जागांचा विचार तुम्ही करू शकता असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे. तोही अतिशय महत्वाचा मुद्दा या संपूर्ण सुनावणी दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने येणार होते त्याच दरम्यान गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सवाच्या काळात अशा पद्धतीने जर सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित पद्धतीने कब्जा केला गेला तर हे चालणार नाही, अशा पद्धतीचं म्हणणं सुद्धा कोर्टानं म्हटलेलं आहे. लोकशाही आणि मतभेद एकत्र येतात, परंतु निदर्शने एकाच ठिकाणी करण्यासाठी एकत्र येणं हे चुकीचं असल्याचं सुद्धा कोर्टानं यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे एकूण आपण जर बघितलं तर कोर्टाने अतिशय स्पष्ट शब्दामध्ये आपला निर्णय दिलेला आहे. मुंबईचा वेग विस्कळीत करण्यासाठीचा प्रयत्न केला जात आहे, शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सुद्धा
मुंबईत येण्यासाठी परवानगी मनोज जरांगे यांना देण्यात आलेली नाही. परंतु नवी मुंबईतील खारघर येथे पर्यायी जागा द्यायची की नाही यावरती निर्णय घेण्यासाठी त्यांनी सरकारला पूर्णपणे मुभा दिलेली आहे. याचाच अर्थ असा की जर सरकारने परवानगी दिली तरच मनोज जरांगे पाटील हे मुंबईत न येता खारघर येथे येऊ शकतात. परंतु त्यासाठी सुद्धा त्यांना पूर्ण कायदेशीर प्रक्रिया ही पाहावी लागेल. निश्चित. त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात हे पाहणं सुद्धा सुस्मिता महत्त्वाचं असेल. धन्यवाद या माहितीसाठी. तर मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई हायकोर्टानं मनाई केली आणि या पार्श्वभूमीवरती बोलताना वकील गुणरत्न सदावर्तेंनी मनोज जरांगे पाटलांवरती टीकेची झोड उठवली आहे. जरांगे हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, जरांगेंना जनतेला वेठीस धरू देणार नाही असा इशारा सुद्धा गुणरत्न सदावर्तेंनी दिलाय. गुणरत्न सदावर्ते सध्या आपल्या सोबत आहे. सर, ज्या पद्धतीचा निकाल कोर्टानं दिलेला आहे, महत्वाचं म्हटलेलं आहे की आझाद मैदानामध्ये येता येणार नाही, मराठा बांधव हे मुंबईत येऊ शकणार नाहीये. बघा, इथं प्रश्न धर्म आणि समाजाचा नाही आहे. इथं जो प्रश्न आहे तो संविधानिक तत्व, त्याचबरोबर जी संहिता आहे, बॉम्बे पोलीस ऍक्ट असेल, बॉम्बे पोलीस मॅन्युअल असेल, BNSS ऍक्ट असेल, BNS ऍक्ट असेल, हे सगळ्या कायद्यावर आधारित बाबी आहेत. आणि जेव्हा या कायद्यावर आधारित बाबी आहेत त्या बाबींच्या संदर्भानंच जे आहेत परवानग्या दिल्या जातात, निर्णय दिले जातात, निकाल दिले जातात. आणि आम्ही रितसर जे कायद्याची संहिता आहे त्या संहितेप्रमाणे तक्रारी केलेल्या होत्या, अर्ज केलेले होते आणि त्या अर्जानुसारच आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाचे अनेक दाखले आम्ही त्याच्यात दिले होते. मागील केसचा दाखला दिला होता. त्याचबरोबर आम्ही आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा आपला अर्ज सादर केला. त्याचबरोबर दुसरी एक जनहित याचिका दाखल झाली. त्याच्यापैकी निकाल देताना माननीय उच्च न्यायालयाने जे आहे आज स्पष्टपणे रिस्टेंड केलं. हे रिस्टेंड करणं का आवश्यक असतं लक्षात ठेवा. न्यायालयाचे ते भारतीय संविधानाच्या 226 खालचे अधिकार आहेत आर्टिकलचे. त्या 226व्या आर्टिकलमध्ये ज्या वेळेस एखादी एक्स्ट्रीम इमर्जन्सी असते त्यावेळेस न्यायालयाला त्या अधिकाराच्या वापरामध्ये सरकारला आदेश दिला जाऊ शकतो, इंडिव्हिज्युअलला दिला जाऊ शकतो, देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या संदर्भानं आदेश दिला जाऊ शकतो एखाद्या प्रकरणामध्ये. आणि मला असं वाटतं की आजचा जो निकाल आहे हा निकालाचं स्वागत प्रत्येकाने केलं पाहिजे. कारण हा धर्म परंपरेला जोडलेला, संत परंपरेला जोडलेला देश आहे. ज्या प्रकारे गणपती बाप्पाचा म्हणजे सण म्हणजे गणेश उत्सव हा सर्वंकष सर्वात मोठा आहे. अशा वेळेस तुम्ही ठरवून म्हणजे प्रतिष्ठापनेचा दिवस ठरवून तुम्ही हे सगळं घटित करायला निघालात. अनेक ठिकाणी गणपती बाप्पांचं विसर्जन असते, काही काळात 2 दिवसात, 3 दिवसात, 1.25 दिवसात. आणि त्याच प्रकारचं मुंबईत सुद्धा जगातला उत्सव असते. आणि हे सगळं एक षडयंत्रासारखं, राजकीय षडयंत्र म्हणून मला हे नाही म्हणायचं की शरद पवार किती इन्व्हॉल्व आहेत किंवा उद्धव ठाकरे किती इन्व्हॉल्व आहेत. परंतु जो जरंगे स्वतःला तारीखच माहीत नाही म्हणतो गणेश प्रतिष्ठापनेची, गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेची, यावरून लक्षात येते की कोणीतरी स्क्रिप्टेड प्लॅन करून दिला होता आणि तो प्लॅन अयशस्वी झाला आहे जरंगेचा. हे मला डंके की चोट पे सांगायचं रिस्टेंड आहे. नो नो नो, येता येणार नाही जरंगेला आता आझाद मैदानामध्ये. कोर्टापेक्षा कोणी मोठं नाही. आणि त्यामुळं आता हा आदेश जो आहे तो आदेश आज लागू झालेला आहे. कुठेतरी राजकीय वातावरण यामुळे बदलत होतं. हाकेंनी सुद्धा तुमच्यावरती टीका केलेली होती, जरांगेंनी टीका केलेली होती. परंतु कोर्टानं आता ज्या पद्धतीने निर्णय दिलाय, नवी मुंबईमध्ये तुम्ही येऊ शकता परंतु मुंबईमध्ये परवानगी नाही, मुंबईमध्ये मराठा बांधवांना येण्यापासून का रोखलं जातंय? जरंगेच्या टीकेला विचारतंय कोण? टिप्पर आणि रेती तो काय बॅरिस्टर आहे? तो काय जरंगे, त्याला काय ज्ञान आहे? अज्ञानातून तो बोलत असतो आणि अज्ञानातून बोलणाऱ्यांना उत्तर देण्याची गरज नसते. कारण आम्ही ना सांस्कृतिक परंपरेतले आहोत. आम्ही त्याच्यासारखे जे आहेत डोकं गमावल्यासारखं बोलणारे नाहीत. महिला ज्या म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरल्या महिलांच्या बाबतीत तो घालून पाडून बोलतो, अरेकारे बोलतो. त्याच्यातून त्याची उंची लायकी कळते आणि त्याच्यामुळं जरंगे काय टीका करते याला काही महत्व नाही. आणि हक्केंच्या बाबतीत मी काही त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही. वारंवार आमच्यावरती अन्याय केला जात आहे. कुठेतरी सरकार आमच्या मागण्यांच्या बाबतीत कालही सकारात्मक नव्हतं. मराठा बांधवांच्या बाबतीत अन्याय करत असताना सरकार काही लोकांना हातीशी धरून राजकारण करत असल्याचं सुद्धा जरांगे यांनी म्हटलंय. नाही, सरकार
हे सर्वसामान्यपणे सर्वच नागरिकांचं सरकार असतंय आणि सरकारला जे आहे कायद्याच्या आधारावर भूमिका बजवायच्या असतात. मुळात म्हणजे आंदोलनाला परवानगी देणं हे सरकारचा भाग नाही आहे. आंदोलनाला परवानगी देणे मुख्यमंत्री कार्यालयाचा भाग नाही. आंदोलनाला परवानगी देणे एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्र्यांचं काम नाही. आंदोलनाला परवानगी देणे अजितदादा पवारांचं काम नाही. हेच मी काल पोलिसांना सांगून आलो की तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असा अंगोली निर्देश कोणी करण्याची गरज नाही. जरंगे करतो. का जरंगे करतो? कारण जरंगेचा हवास जे आहे ती जरंगेची राजकीय आहे. कायद्यावर आधारित आंदोलनाला परवानगी दिली जाते आणि म्हणून सांगणं हे आहे की जरंगेची मागणीच अनिष्ट आहे. जरंगेची मागणीच बेकायदा आहे. जरंगेची मागणीच असंविधानिक आहे. म्हणजे आरक्षणाची मागणी सुद्धा ज्या पद्धतीने जरंगे मागतोय त्या सुद्धा ह्याच प्रकारच्या आहेत. आणि आंदोलन करू पाहतो, डिस्टर्ब करून आंदोलन करू पाहतो, अघटित घटना घडवून आंदोलन करू पाहतो, हे दोन्ही देखील पॅरलली म्हणजे चुकीचे आहेत. सन्माननीय हायकोर्टाने आज जरांगे पाटलांच्या मुंबईतील मोर्चाला बंदी घातली आणि हा मोर्चा खारघरपर्यंतच यावा अशा प्रकारची परवानगी दिली. माननीय उच्च न्यायालयाचं मी मनापासून स्वागत करतो. कारण जरांगे पाटील हे मराठा असून देखील जो सण मराठ्यांनी साजरा करायला सुरुवात केली त्या गणेश उत्सवात विघ्न घालण्याचं काम हे करत होते. परंतु विघ्नहर्त्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. अहो, मुंबईमध्ये तुम्ही मोर्चे करू नका, गणेशोत्सवाचा कालावधी संपू दे, त्यानंतर जे करायचं ते करा, ही आमची मागणी होती. आणि अशा प्रकारे मुंबईकरांना सण उत्सव साजरा करणाऱ्या लोकांना वेटीस धरण्याचा जो निर्णय जरांगे पाटील करत होते त्याचा निषेधच झाला पाहिजे. माझं म्हणणं जरांगेजी तुम्हाला एकच आहे, तुम्ही मोर्चे काढण्यापेक्षा चर्चेला आहे. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर चर्चा करा आणि ज्या पद्धतीमध्ये तुम्ही आंदोलनाची भाषा करताय हे आंदोलन कधीतरी बारामतीला किंवा उकडला घेऊन जा, शरद पवारांना विचारा, मातोश्रीला विचारा, हे तुम्ही करणार आहेत का? कारण ज्या पद्धतीमध्ये तुम्हाला चालवलं जात आहे, समाजाच्या नावाखाली चालवलं जात आहे, हे अयोग्य आहे. याचा निषेध झाला पाहिजे आणि आरक्षणही मिळालं पाहिजे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, या बाबतीत कुठलंही दुमत नाही. परंतु ज्या पद्धतीमध्ये देवेंद्रजींनी जे दिलं त्याचं देखील आपण स्वागत केलं पाहिजे आणि आरक्षणाच्या चर्चेसाठी आलं पाहिजे ही माझी मागणी आहे.